सांगितलं तुम्हाला की शिक्षण जितकं महत्त्वाचं आहे तितकंच तुम्हाला आरोग्य महत्त्वाचं आहे. शिक्षण कशासाठी घेतो आपण की तुम्ही भविष्याचे करते आहात, तुम्ही भविष्य घडवणार आहे भारताचं, त्याच्यासाठी शिक्षण महत्त्वाचं आहे. पण कधी तुम्ही शिक्षण घ्याल चांगलं जेव्हा तुमचं आरोग्य चांगलं राहील, तुमचं शारीरिक आरोग्य चांगलं राहील, तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहील, तुमचं भावनिक आरोग्य चांगलं राहील. शारीरिक म्हणजे तुम्ही शरीराने सुदृढ राहाल तर तुम्ही शिक्षण घ्याल, शाळेत याल. तुम्ही जर डोळ्यांनी फळ्यावरचं बरोबर पाहत असाल तर तुम्हाला शिक्षण घ्यायला अडचण येणार नाही आणि तुमचं शिक्षण प्रॉपर राहील. त्यानंतर तुमची मानसिक क्षमता जर चांगली असेल तर तुम्ही प्रत्येक गोष्ट कॅप्चर कराल, आत्मसात कराल आणि त्या हिशोबाने तुम्ही पुढे घडत जाल. तसंच भावनिक काय होते, एखाद्या वेळेस एखादा छोटासा काही रागावलं सरांनी की लगेच तो हायफर होऊन जातो, त्याला खूप राग येतो, नाही सरांनी मला असं म्हटलं. या गोष्टी पण तुम्हाला तेवढ्याच महत्त्वाच्या, जेवढ्या तुमच्या भावना कंट्रोलमध्ये राहतील तेवढेच तुम्ही चांगले राहाल आणि पुढे सुदृढ व्हाल. ठीक आहे, ओके, थँक्यू. आणि आता आपण पुन्हा आरोग्य